भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणात सध्या केवळ 35% पाणीसाठा शिल्लक आहे। धरण प्रशासनाने भविष्याची चिंता लक्षात घेता यावर्षी 100% धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं होतं। मात्र आगामी पाणी टंचाई लक्षात घेता राज्य शासनाने गोसेखुर्दचं पाणी सिंचनासाठी न देण्याचे कडक आदेश जारी केलेत। हा सर्व साठा आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। यावर्षी राज्यामध्ये प्रखर उष्णता जाणवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन झालं आणि राज्यातील अनेक मोठे धरण, तलाव, प्रकल्प कोरडे पडलेत। मात्र त्याला अपवाद ठरलाय भंडाऱ्याचा हा गोसेखुर्द धरण प्रकल्प। राज्यामध्ये एल निनोचं मोठं संकट उभं ठाकलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर पाण्याची कपात करण्याचे निर्देश यावर्षी आता नुकतेच राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला आणि धरण प्रशासनाला केलेला आहे। आपण बघू शकतो हा विस्तीर्ण असा भंडारा आणि नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या गोसेखुर्द धरणाचा हा विस्तीर्ण प्रकल्प दिसतो इथे। आणि इथे आता या वर्षी धरण प्रशासनाने पूर्ण क्षमतेने 100% धरण पूर्णपणे भरलेलं होतं आणि प्रखर उष्णतेनंतरही आता या धरणाचा जलसाठा जर बघितला तर 35% जलसाठा जो अजूनही इथे जिवंत जलसाठा म्हणता येईल हा आहे। आणि याचाच जर दुसरा पर्याय जर बघितला तर राज्यातील अनेक धरणं कोरडे ठाक पडण्याच्या परिस्थितीत आहेत किंवा तिथला जिवंत साठा अगदी मृतावस्थेत गेलेला असतानाच भंडाऱ्याचा या गोसेखुर्द प्रकल्प या प्रकल्पातील साठ्यावरून भंडारा जिल्ह्याला पाण्याचा मुबलक साठा आहे हे सांगता येईल। मात्र एवढं जरी असेल तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आणि पाणी कपातीचा निर्देश दिलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, गोसेखुर्द धरण, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।